नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. 15 मिनिटात आपण महत्त्वाच्या घडामोडी अगदी झटपट जाणून घेणार आहोत. पण या क्षणाची, या वेळची सगळ्यात महत्त्वाची बातमी, 4 महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्या आपल्याला जाणून घ्यायच्यात. यामध्ये पहिली आहे मराठा आरक्षणाबद्दलची. मराठा आरक्षणाला स्थगिती द्यावी यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. तर दुसरीकडे धनगर समाज ही आरक्षणासाठी आक्रमक झालाय. नागपूर आणि मुंबईत धनगर समाजानं रास्ता रोको केलाय. तर तिसरी महत्त्वाची बातमी आहे पुरोगामी महाराष्ट्राला हादरवणारी भंडारा इथं एका प्रेमी युगलाची धिंड काढण्यात आली आहे. या प्रकरणी 10 ग्रामस्थांना अटक करण्यात आली आहे. तर सिंधुदुर्गातल्या राणे पवार भेटीकडे राजकीय विश्लेषकांचं लक्ष लागून राहिलंय. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला मोठं महत्त्व प्राप्त झालंय. या होत्या आता या क्षणाच्या 4 महत्त्वाच्या घडामोडी. आणि यानंतर आहे एक ब्रेकिंग न्यूज अशी की मराठा आरक्षणाच्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका सादर करण्यात आली आहे. राज्य सरकारने 50% वर आरक्षण जाहीर करणं घटनेविरोधात असल्याचं या याचिकेत म्हणण्यात आलंय. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या वतीनं ही याचिका दाखल करण्यात आली आहे. अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. विवेक, आरक्षणाच्या या मंजुरीनंतर हे अपेक्षित होतं किंवा अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती की याबद्दल याचिका दाखल होऊ शकतात या विरोधात, आणि झालंही तसंच आहे. काय याबद्दल माहिती आहे? अगदी बरोबर आहे विशाल. खरं तर हे विधेयक विधिमंडळात संमत होण्यापूर्वी आणि राज्यपालांची सही होण्यापूर्वी देखील याच पद्धतीची चर्चा होती की कायदेशीरदृष्ट्या या विधेयकाला, या कायद्याला कोर्टामध्ये चॅलेंज करण्यात येईल. आणि तशाच पद्धतीची एक याचिका गुणरत्न सदावर्ते हे जे स्वतः वकील आहेत त्यांनी मुंबई हायकोर्टात एक याचिका दाखल केलेली आहे. त्यांनी याचिकेत असं म्हटलेलं आहे की 50%पेक्षा अधिकचं रिझर्वेशन जर दिलं गेलं असेल तर ते घटनेनुसार, संविधानानुसार योग्य नाही आहे. आणि म्हणूनच त्यांनी या कायद्याला आता मुंबई हायकोर्टात चॅलेंज केलेलं आहे. पण आपल्याला माहिती, या प्रकरणात राज्य सरकार आणि मराठा आरक्षणा प्रकरणात ज्यांनी याचिका दाखल केली होती ते विनोद पाटील यांनी कॅव्हिएट दाखल केलेलं आहे. त्यामुळे या दोघांचं म्हणणं ऐकल्याखेरीज या प्रकरणाची सुनावणी होऊ शकत नाही. आज ह्या केसचा नंबर पडलेला आहे कोर्टात. आज खरं तर या कोर्टाचे जे मुख्य न्यायमूर्ती आहेत नरेश पाटील, ते आज आणि उद्या नसणार आहेत. त्याच्यामुळे दुसरे जे सिनियर मोस्ट जज आहेत अभयोग, त्यांच्या खंडपीठापुढे करायची हे आज मेन्शन होईल. आणि त्याच्यानंतर त्यांनी जर सुनावणीस होकार दिला तर तिथं सुनावणी होऊ शकेल. नाही तर मग पुन्हा एकदा चीफ जस्टिस ज्या खंडपीठाकडे त्यांना पाठवतील तिकडं ही या याचिकेवर सुनावणी होईल. मात्र निश्चितपणे मराठा आरक्षणासंदर्भात कायदेशीर लढा आता सुरू झालेला आहे असंच म्हणावं लागेल. धन्यवाद विवेक या सगळ्या तपशिलाबद्दल. मराठा आरक्षणाच्या विरोधात आपण बघतोय आता एक कायदेशीर लढा सुरू झाल्याचं दिसून येते. याचिका दाखल करण्यात आलेली आहे हायकोर्टामध्ये आणि ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी ही याचिका दाखल केली आहे. यानंतर आणखीन एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी की उरण तालुक्यातील कंटेनर यार्डमध्ये भीषण आग लागलेली आहे. किर्ले गावाजवळ वैष्णव लॉजिस्टिकमध्ये ही आग लागल्याचं कळत आहे. या भीषण आगीमध्ये एक कामगार जखमी झाला आहे. तर उरण तालुक्यातील कंटेनर यार्डामध्ये ही भीषण आग लागल्याचं आपण बघतोय. त्याची दृश्य आपल्या हाती आलेली आहेत. या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो की प्रचंड मोठ्या प्रमाणात ज्वाळा ज्या आहेत त्या वरती उठताना दिसत आहेत, पेटलेल्या ज्वाळा. आणि या आगीचं रूप देखील भीषण आहे. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी रायगडचे मोहन जाधव आपल्या सोबत आहेत. मोहन, ही आग नेमकी कशी लागली? विशाल, हे उरणमधील कंटेनर मोठ्या प्रमाणात यार्ड आहेत. त्या ठिकाणी या चिर्ले गावाजवळ जे वैष्णव कंटेनर यार्ड आहे त्या यार्डमध्ये एक केमिकल टँकर उभा होता. त्या टँकरला आग लागली आणि त्या आगीने जे कंटेनर होते त्या ठिकाणी त्या कंटेनरला आग लागलेली आहे. मोठ्या प्रमाणात आग आहे. त्यात एक कामगारी जखमी झालेल्या, त्या जखमीला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. आणि ही आग विझवण्यासाठी 3 ते 4 गाड्या त्या ठिकाणी पोहोचल्या आहेत. पण आग विझत नाहीये. पण सगळीकडनं जे नवी मुंबई आहे, JNPT आहे, या ठिकाणहून अग्निशमन दलाच्या गाड्या तिथे मागवतात. ही आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्या ठिकाणी जे बाकीचे यार्ड आहेत ते पण लोक, त्यातले गावातले जे चिर्ले गावातले लोक आहेत तेही घाबरलेले आहेत. मोठ्या प्रमाणात आग आहे आणि हे आग विझवण्याचा प्रयत्न तिथं सुरू आहे. धन्यवाद मोहन या सगळ्या माहितीबद्दल. या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो की या आगीने रौद्ररूप धारण केलेले केमिकलचा एक कंटेनर होता ज्याला ही आग लागली आणि त्यानंतर ही आग हळूहळू पसरत गेली. या आगीमध्ये एक कामगार जखमी झालेला आहे ज्याला उपचाराकरता दाखल करण्यात आलेला आहे. आणि आता ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचा सगळा ताफा तिथे दाखल झाला आहे.